पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क समोर जे आहे BRT रोडमध्ये एका BMW X5 आणि पोदार शाळेच्या बसमध्ये भीषण अपघात झालाय। नेमका अपघात कशामुळे झाला अद्यापही समजलं नाही। आपल्यासोबत याची अधिक माहिती देण्यासाठी सहाय्यक आयुक्त आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत जर हा प्रकार पाहिला तर भीषण असा अपघात दिसतोय, नेमकं काय माहिती द्याल? दुपारी 12:30च्या आसपास इथे सायन्स पार्कच्या समोर जो BRT रूट आहे तिथे पोद्दार इंटरनॅशनल शाळेची स्कूल बस आणि एक BMW कार असं समोरासमोर धडकून अपघात झालाय। बसमध्ये 15 विद्यार्थी होते, त्यातले 2 किरकोळ जखमी आहेत। कोणताही मुलगा हॉस्पिटलाइज नाहीये। मुलांचे पालक आलेले आहेत, मुलांना पालकांच्या ताब्यात दिलंय आणि शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी देखील इथं स्पॉटवरती हजर आहे। दोन्ही बस ड्रायव्हर कुठे आहेत सध्या? स्कूल बसचा ड्रायव्हर जो आहे तो सध्या पोलीस स्टेशनला आमच्या ताब्यात आहे, त्याची विचारपूस चालू आहे आणि BMW ड्रायव्हरचा आम्ही शोध घेत आहोत। त्याच्याबद्दल प्राथमिक माहिती अशी आहे की तोही उपचार घेतोय, परंतु अजून आमच्या ताब्यात नाही। त्याला लवकरच आमच्या ताब्यात घेऊन त्याची पण आम्ही विचारपूस करू। असं समजते 3 विद्यार्थी याच्यात जखमी होते, नेमकं काय अपडेट आहे? 3 नाही, 2च जखमी आहेत आणि त्यांचा इथं जागेवरतीच उपचार केलेला आहे आणि कोणालाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही। पुढे काय प्रक्रिया सध्या? पुढे याच्यामध्ये आम्ही आता प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हा दाखल करू आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करू। पिंपरी चिंचवड शहरातील एम्पायर स्क्वेअर सोसायटीच्या समोरच्या BRT रस्त्यावर आज एक भीषण अपघात झालाय। हा अपघात अर्धा तासाच पूर्वी झाला असून आपण पाहू शकतो की या ठिकाणी एक BMW कंपनीची X5 कार आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलची एक बस ज्यामध्ये भीषण अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। हा अपघात इतका भीषण होता की अक्षरशः BMW कारच्या इंजिनचा चुराडा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पोदार इंटरनॅशनल स्कूलची जी शाळा आहे त्या शाळेच्या बसची विंडशील्ड देखील निघाली आणि समोरचा काही भाग जो आहे या गाडीचा डॅमेज झालेला आहे। सध्या पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणचे दोन्ही वाहन हटवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण पाहू शकतो की ही जी BMW कार होती ती एम्पायर स्टेट सोसायटीच्या मदर टेरेसा ब्रिजवरनं सायन्स पार्कच्या दिशेला येत होती आणि ही जी बस आहे ही सायन्स पार्कच्या दिशेने एम्पायर स्टेटच्या दिशेला जात असताना या दोन्ही वाहनांची जी आहे समोरासमोर टक्कर झाली। पिंपरी चिंचवड शहराचे सहाय्यक आयुक्त देखील घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात एकूण शाळेचे जे विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी त्याच्यातील 2 विद्यार्थी हे किरकोळ स्वरूपाचे जखमी आहे। त्यांच्यावर जे आहे इथे जवळच असलेल्या एका बँकेमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले। त्याचबरोबर जो बस ड्रायव्हर आहे त्याला पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आला, तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून जो कार ड्रायव्हर आहे BMW X5चा जो कार ड्रायव्हर आहे तो सध्या घटनास्थळावरून फरार आहे। सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना जी आहे गंभीर स्वरूपाची आणि त्याचबरोबर फरार झालेला जो व्यक्ती आहे त्याचा लवकरात लवकर शोध घेऊन या अपघातात एकंदरीत जे कोण दोषी असेल त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल। कॅमेरामॅन मनोज शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज.